ठाणे महापालिकेमध्ये महायुतीत एकला चलोरेचा नारा घुमायला लागलाय। भाजप आणि शिवसेनेने ठाण्यात स्वबळाचा नारा दिलाय। भाजपच्या बैठकीत अबकी बार 70 पार आणि भाजपचाच महापौर असा नारा देण्यात आलाय। अभी नहीं तो कभी नहीं, चप्पा चप्पा भाजपा अशी घोषणाबाजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली। तर त्याआधी शिवसेनेनेही स्वबळाचा सूर आळवलाय। नरेश म्हस्केंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटलाय। त्यामुळे शिंदेंच्या ठाण्यात दोन्ही पक्षांनी वेगळी वाट धरली, तर नेमकी कोणाची सरशी होणार पाहणं महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टीचा चप्पा 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 अरे कोण म्हणतो येणार नाही, अरे कोण म्हणतो येणार नाही, अरे ठाणं कुणाचं, ठाणं कुणाचं, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। तर ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात येतोय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि भाजपचे संजय केळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना, तयारी आहे म्हणजे काय। आज या ठिकाणी आज 80च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत, तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे। आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना। 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत, त्यामुळे भाजपची पण तयारी आहे। शेवटी प्रमुख राजकीय पक्ष ते सुद्धा लढतील। गेल्या 20 वर्षांमध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाहीये। एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना आहे। तर ठाण्याच्या महापौर पदावरूनही कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय। ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती। आज माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकासकामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाहीत। नाही, जनता ठरवेल म्हणजे जनता ठरवणारच आहे आणि निश्चितपणे जनता यावेळेला आपल्याला योग्य तर ठरवलेलं दिसणार आहे। उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ। एकीकडे ठाणे महापालिकेवर दावे प्रतिदावे होत असतानाच महायुती म्हणून एकत्र लढू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे। शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली। तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात, पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल।